यश 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 मी तुझ्याशी बोलतेय यश. काय काय तू आता काय बोललास? काय चुकीचं म्हणालो मी? आधी इथे बघ. तू आता शेफालीवर सरळ आरोप केलास. मी असं काही म्हणालो नाहीये. मी फक्त जे प्रूफ आहे त्याप्रमाणे चेक करा एवढंच म्हणालोय. पण मग ह्याचा अर्थ काय होतो? हेच ना की तिने हा सगळा फ्रॉड केलाय, ती खोटं बोलतीये. आणि तुला काय माहितीये तिच्याबद्दल? तुला नसेल माहिती तर मी तुला सांगते. शेफाली वेंधळी असेल पण ती खोटारडी नाहीये. तिला नक्कीच पैशांची गरज असेल पण ती म्हणून कोणाला फसवणार नाही. ती 500 करोड वाला हवाय अशी सगळी स्वप्न बघते पण म्हणून ती कोणाला लुबाडणारी मुलगी नाहीये. आणि तुला काय माहितीये तिच्या घराची परिस्थिती काय आहे ते? वरवर दिसणारी ही मुलगी प्रत्यक्षात किती कष्ट करून इथपर्यंत पोहोचली माहितीये का तुला? गेले कित्येक वर्ष तिची आई आजारी आहे. कळायला लागलं तेव्हापासून ती काम करत आलीये. अशी सतत स्वप्नात असल्यासारखी ती बडबडते पण म्हणून ती एवढा मोठा फ्रॉड करेल हे मला मान्य नाही. तिने घोळ केला असं माझं म्हणणंच नाहीये. पण आता या सिच्युएशन मध्ये मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. आणि कायम आपलीच माणसं दगा देतात. शेफाली खोटं बोलते असंही माझं म्हणणं नाहीये पण म्हणून माणसं खोटं बोलतच नाहीत का? बोलतात. आपल्या सोयीप्रमाणे आपली माणसंही खोटं बोलतात. नाही बोलत. अहो शेफाली, तुम्ही काय बोलताय? एक शब्द तरी कळू द्या. काय म्हणायचंय तुम्हाला? एका प्रश्नाचं उत्तर द्या की ह्याच्यावरती सही तुम्ही केली होती का? बोला सर, तुम्ही पण बोला सर, असेच बोला, रडवा मला अजून. अहो मी कुठे रडवतोय? मी फक्त प्रश्न विचारतोय की ही सही तुम्ही केली होती का? शांतपणे आठवा. बरं ऐका, एकच गोष्ट सांगा की ही सही तुमच्याकडनं कोणी करून घेतली का? थँक्यू सर. आता शांतपणे सांगा, ही सही केल्याची तुम्हाला आठवतीये का? सर मी काही केलं नाहीये तू लास्ट पण चेक कर ना प्लीज. खुशी तू पण गेल्या वर्षीच्या दोन्ही फाइल्स चेक कर. काय करतेस तू नेहा? लास्ट इयरच्या अकाउंट्सच्या फाइल्स चेक कर. का? कारण राहुल, शेफाली वेंद्रे आहे, ती गोंधळ करू शकते पण ती पैशांची अफरातफर नाही करू शकत. मला 500 करोड वाला हवा वगैरे हे सगळं ती बोलते हे वेगळं आहे पण इथे पैशांच्या घोटाळ्याचा प्रश्न आहे. आणि जर ती एवढ्या खात्रीने म्हणतीये ना की तिने ती रक्कम नाही घेतली तर मला 100% खात्री ती खरं बोलतीये. आणि ही गोष्ट मला सरांपर्यंत पोहोचवायची. तू तर बोलूच नकोस माझ्याशी. तू बॉसचा मित्र आहेस म्हणून काही बोलशील का? तू तर मला चोरच समजलंस ना. तसं नाहीये शेफाली. ए गप्प बस. सगळ्यांसमोर बोलून दाखवलंस तू आणि आता इथे येऊन बोलतोस असं काही नाहीये शेफाली. मगाशी मी तुला सगळ्यांसमोर खूप बोललो, त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. ऍक्च्युली दुसरीकडचा राग तुझ्यावर निघाला. तुझा राग ठेव तुझ्या खिशात. तुझ्या रागामुळे काय तू दुसऱ्यांना चोर म्हणशील का? हे बघ शेफाली, माझा उद्देश तसा नव्हता. ओके, मला माहितीये तू तशी नाहीयेस. हा, फक्त थोडी वेंधळी आहेस. पण कामात सिन्सिअर आहे सर तू. हो तेवढं आहे. हा म्हणजे कधी कधी काहीतरी बोलून आपली वेड्यासारखी वागते पण मनाने साफ आहे ना सर ती. हो ते पण आहे. आणि सर आपली शेफाली वाईट नाहीये मनाने.
म्हणजे जसं कंपनी बाकी सगळ्या एम्प्लॉईजला पण फॅमिली सारखं ट्रीट करते तसं शेफाली कंपनीला फॅमिली ट्रीट करते. हा. आणि इतक्या वर्षांचा तिचा रेकॉर्ड खरंच खूप चांगला आहे. म्हणजे ती बोलते की तिला 500 करोडवाला हवा आहे, पण म्हणून शेफाली कधी खोटं बोलणार नाही. आणि माझी खात्री आहे शेफाली की तू हे काही केलं नाहीयेस, यात तुझा काही दोष नाहीये. आय एम व्हेरी कॉन्फिडेंट अबाउट इट. पण आता एक मित्र म्हणून मी तुला सांगतोय, थोडी शांत हो, शांतपणे विचार कर आणि मला सांग की तू ही सही कधी केलीस. का कोणी ही सही तुझ्याकडून करून घेतली? टेक युअर टाइम, तुझा वेळ घे आणि मला शांतपणे सांग की हे कधी झालंय. हे बघा, ही सही तुम्ही केली नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. करेक्ट. पण केली जर असेल तर मग मात्र नोकरी गेलीच म्हणून समजा. घ्या. नाही सर, नाही. शेफाली डोंट वरी सर, तसं नाही होणार. मी गेल्या 2 वर्षाच्या अकाउंट्सच्या सगळ्या फाईल्स चेक केल्या सर. इथे कुठेही इतकी मोठी अमाऊंट ट्रान्सफर होण्याची किंवा कुठल्याही एम्प्लॉईनी काढल्याची कुठेही नोंद नाहीये सर. पण मग पण मग हे काय रे, म्हणजे ठीक आहे, मी जरा चेक करतो आणि तुम्हाला कळवतो. द्या ती फाईल. तुम्ही शेफालीला बाहेर घेऊन जा. ओके. शेफाली, संपले टिश्यू, आता हे घ्या. थँक्यू सर. थँक्यू. काय रे यश, नेहामध्ये आणि तुझ्यामध्ये काही बिनसलंय का? ते सध्या महत्वाचं नाहीये. वाटलंच मला. प्रत्येक वेळेला अमाऊंट डिस्पॅच होताना इकडे सही फक्त गारतोंडेची आहे. बोलवा. सुरेश, गारतोंडेला आत पाठवा. काय गेला? कुठे? अच्छा, हाफ डे. कधी निघाला ऑफिस मधून? हा, म्हणजे फार लांब गेला नसेल. त्याला ताबडतोब बोलून घेऊन या आणि सांगा की मोठ्या सरांनी बोलवलंय. हाफ डे घेऊन निघाला होता.